देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार, एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी संपादक नितीन कालेकर. पावसाळ्याचे आगमन होताच गडचिरोली जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वाढणारा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता गडचिरोली जिल्हा प्रशासनाने आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी नागरिकांना पिण्याचे पाणी नेहमी उकळून आणि गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, कारण तिथेच डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची पैदास होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेसंदर्भात बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे यांनी नागरिकांना कडक शब्दात सुनावले आहे. कोणत्याही परिस्थितीत ताप अंगावर काढू नका आणि स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नका. सतत ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, जुलाब, उलट्या किंवा तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसल्यास तातडीने सरकारी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना कडक निर्देश दिले आहेत. सार्वजनिक विहिरी आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या पाण्याचे ब्लिचिंग पावडर वापरून नियमित शुद्धीकरण करण्याचे आणि ओटी टेस्ट करूनच गावकऱ्यांना पाणी पुरवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना झोपताना मच्छरदाणी वापरण्याचे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती किंवा मदतीसाठी तुम्ही 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. माझं गाव आरोग्य संपन्न गाव करण्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेऊया, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे, चंद्रपूर.